विश्वासाच्या बंधनातून मनाच्या जखमा भरून येता, निंबोळीच्या फुलात शोध गे, आनंदाचे मधुकड भेटतात. थेंब थेंबच्या लाटा बनती लाट लाटणी सागर, सागराचे दर्शन होत थेंबाच्या प्रतिबिंबात. थेंब आणि सागर. कोणी फसलाय का? तो नाही, मीच फसलीये. कोण आहे तो? तेच ब्रिजेशजी. तू तर कर्माने फसलीयेस. आता अशा जागी मारेन की रडता येणार नाही कुलक्षणीला. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. दूध? अरे राकेश, अगं काळजी करू नकोस, पितायत तुझी पोरं दूध. माझ्या वहिनीचं पत्र. बाबा यामुळे लगेच अडकू शकतात. लग्न झालंय तुझं? मी आता लग्न नाही करणार. तर 20 तोळे सोनं घालीन सुनेला. मला तर वाटतं की चित्रांचं प्रदर्शन झालं पाहिजे, जेणेकरून जनतेला या नवीन युगाच्या कलेबद्दल कळेल. जशी तुमची इच्छा. आए हैं तुमसे मिलने, नजरों की बात करने. अरे सज्जन भाऊ, बघा ना, आज जे काही मी मागितलं असतं ते मला मिळालं असतं. मला वाटलं की तुम्ही आज घरी भेटाल, आणि बघितलं तुम्ही भेटलात. हे बघ ब्रिजेश, यावेळी मला जरा एकांत हवंय. तू नंतर ये. अरे ते तर मी येईनच दादा, पण ते काय आहे ना की तुमच्या या खोलीत हवा खूप छान खेळते. इथे आल्यावर आपोआपच गीताचे बोल सुचायला लागतात. आणि तू इथे आलास ना की माझी प्रतिभा मला सोडून जाते. तू नंतर ये. अरे हे काय बोलताय भाऊ, माझ्या हातचा चहा तर पिऊन बघा, प्रतिभा लगेच परत येईल. अरे मला चहा नको, तू नंतर ये. अरे नाही नाही नाही, हे असं कसं चालेल, मी आताच बनवून आणतो. अरे अरे ऐक तर. सज्जन, ओ हो, कुठे आहेस? मिस्टर बोर पण उपस्थित आहे तिथे. अरे गुरुजी, तुम्ही पण कमालीच्या वेळे इथे आलात. बघा ना, आताच नवीन गीत सुचलंय. हे बघ, मला महिपालशी काही महत्वाचं बोलायचंय. तू आता जा. अरे मग बोला ना, मी आत्ताच तुमच्या दोघांसाठी चहा घेऊन येतो. अरे यार, हा माणूस पण कमाल करतो. गोंदासारखा चिकटूनच राहतो. ह्याला एवढी लिफ्ट दिलीस ना तर डोक्यावर तर बसणारच. अरे गुरुजी, एक सिगरेट मिळेल का? घ्या. नाहीये सिगरेट, नाहीये माझ्याकडे. तू काय काम काय करतोस तू? गुरुजी, गीतं लिहितो मी. पोट कसं भरतं तुझं? ऐकलंय तुझं लग्न पिग्न पण झालंय, मुलं बाळ पण आहेत. हा हो ना, सगळं काही आहे, पण बायको तर एकदम गावंढळच आहे. आणि पोरं किती आहेत? तुमच्या कृपेने 5 आहेत. ऐकलं आपण, फक्त 5. तरी पण काम नाही करत. लाज नाही वाटत असं उडाणटप्पपणा करताना? सज्जन, तो नोकर सांगत होता की शालिग्रामचे आहेत. हो, त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या कॅम्पेनिंगसाठी आपण कन्व्हिनियर बनावं. अरे मला नाही सामील व्हायचं अशा नालायकांसोबत. हे पैसेवाले आणि सत्ताधारी दोघेही विश्वास ठेवण्यालायक नसतात. अरे मला हे सगळं माहिती आहे रे, पण काय ना, इथल्या गल्ल्या वस्त्यांची ओळख होईल. चल ये. ए चल चल, बाहेर निघ. अरे सज्जन भाऊ, तुम्ही निघतच असाल तर खोलीची चावी मला देऊन जा ना. ते काय ना की एक अमर गीत तयार होतंय,
एकदम मूडमध्ये आहे मी गुरुजी. ऐकलंस तू? अरे हे माझं घर आहे, धर्मशाळा नाही, समजलं? कमाल आहे. चल चल निघूया. तूही चल. मी येतो आत्ताच पाणी पिऊन. अहो कविवर्य, लवकर या. हो येतो येतो. सज्जन, मलाही कळत नाही तू का अशा लोकांना उभा करतोस. अरे आता तुला एक सांगू का, हा माणूस आपल्या अरे तुला एकदा समज कळत नाही का? किती वेळा सांगायचं? अरे, जाऊ दे, किती किती वेळा वेळा सांगायचं? सांगायचं? गुरुजी, समजायला कळत नाही. कधी समजणार? कधी समजणार? कधी समजणार? कधी समजणार? चल निघ. महिपाल राहू दे. चल बाहेर. सोड त्याला. चल बाहेर. हो साहेब, तुम्ही बघाच 2-3 दिवसात तुमच्या बाईसाहेब गाडी चालवायला नक्की शिकतील. ती माझी बाईसाहेब नाहीये, बहीण आहे माझी. अच्छा, हे दुकानावर घेऊन जा. काय चाललंय कर्नल? काय चाललंय? काय झालंय का तुम्हा लोकांना? आपण जे काय केलं त्यावर तू पाणी घातलंस. काय केलं काय मी? काय केलेस तू? त्या जानकी बाबू आणि शालिग्राम बरोबर हात मिळवणी केलीस. बघ कर्नल, मी होकार तर दिला. आता तू माझ्यासोबत आहेस नाहीयेस याने काहीच फरक नाही पडत. सज्जन, तुला कळत नाहीये की तुझ्या या होकारामुळे आपल्या म्हणजे वनकन्याच्या केसवर काय परिणाम होईल. हा, आता जे व्हायचंय ते झालं. आणि मी असं काय पाहतोयस? सरप्राईज आहे. मी जाणले तिला इथे. थँक्यू. हे बिचारे आपल्या कलेच्या प्रदर्शनापायी त्या चोर भामट्यांच्या चक्रव्यूहात अडकले. तो शालिग्राम इलेक्शनमध्ये आपली जरब बसवेलच बसवेल. अच्छा, इथे पण त्यांचा बाप बसलाय, लाला नवीनचंद जैन उर्फ कर्नल. काय बनणं, सगळे खेळीच बदलून टाकेन. अरे त्या बिचारीला काय विचारतोस? तुम्ही सगळे लोक जे रावणासारखे 10 डोक्यांची बुद्धी घेऊन बढाया मारताय, बघालच तो शालिग्राम वगैरे दिखाऊ पुरस्कारांच्या नावाने एक एक गाढवाचं डोकं आणखी प्रदान करेल. ह्या बिचारीची केस मधल्यामध्येच लटकून राहील. बघालच तुम्हा मूर्खांसाठी मी एक ब्रह्मवाक्य देऊन जातोय. मग माझं पण एक भरतवाक्य ऐकून जा. मी तुमच्या या ब्रह्मवाक्याला खोटं ठरवून दाखवेन, समजलं? बघितलं कसा कसा उठून निघून गेला. सगळं आयुष्य खोटेपणाने जगलाय हा, सगळं आयुष्य. आणि याची अपेक्षा आहे की आपण पण आपलं आयुष्य अगदी याच्यासारखं घालवावं. सज्जन, तू पण कोणाचं ऐकतोयस? थोडे थोडे कडवट आहेत आपले लेखक महाशय. पण एक गोष्ट सांगू, महिपाल सारखा भोळा माणूस मी माझ्या आयुष्यात नाही पाहिला. स्वतःच्या पैशाने स्वतःच्या भावाला डॉक्टरी शिकायला इंग्लंडला पाठवलं. तो असा भाऊ जो इंग्लंडवरून परत आल्यावर आपल्या भावाला बघायला सुद्धा नाही आला. आणि तो प्रकाशक रूपरतन, त्याच्या सगळ्या कादंबऱ्यांची रॉयल्टी खाल्ली त्याने. हे बघ, तू बोलतो वाईट, पण मनाने वाईट नाहीये. चल बाबा, मला खूप काम आहेत. तुम्हाला पहिल्यांदाच मी इतकं क्रोधित पाहिलंय. तू इथे काय करतेस? मला तर असं वाटत होतं की तू माझ्या घरी राहावंस. हे पण तर तुमचंच घर आहे ना. कन्या, ज्या प्रकारे मला तुझ्याविषयी वाटतं, काय तुला पण तसंच? सज्जन साहेब,
स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या आयुष्यात एकदाच एकत्र येतात असा माझा विश्वास आहे. आणि एकत्र येण्याआधी स्वतः कितीतरी कसोट्या देतात. हे जबाबदारीचं नातं आहे. रईसांच्या, कलाकारांच्या, उथळ असणाऱ्यांच्या करमणुकीचं साधन नाहीये. हो ना? हे जबाबदारीचं नातं आहे. रईसांच्या, कलाकारांच्या, उथळ असणाऱ्यांच्या करमणुकीचं साधन नाहीये. आता जर आली तर झडकावून लावीन आणि गरज पडली तर ताईने सांगितलेल्या अनोळख्या मुलीशी लग्न करून टाकीन. ये रातें ये मौसम ये हंसना हंसाना हमें ना भुलाना, ठंडी हवाएं लहरा के आए, हम हैं यहाँ तुम हो वहाँ कैसे बुलाए. दिल किसी का दिल किसी का दिल किसी को दीजिए. ए! काय चाललंय? हा, तिकडे तिकडे काय बघतोयस? कुणाच्या मुली सुना तिकडे राहतात? अरे सज्जन दादा, मी असा थोडीच आहे ना. ते तर एका गाड्याचा मुखडा सुचत होता बस. अरे चुलीत घाल तुझा मुखडा. चल निघून, चल पाय. जातो जातो सज्जन दादा. अरे मला वाटतं तुम्ही वनकन्याजी आहात. अरे मी तर तुम्हाला बऱ्याच नाटकात काम करताना पाहिलंय. तुमच्या कामाची चर्चा तर सगळीकडेच पसरली आहे आणि सज्जन भाऊ तर तुमच्या कीर्तीला आसमंतात घेऊन जातात. हो ना? हो, मी तीच आहे. नमस्कार. नमस्कार. कशी आहे तुमची तब्येत? मी जगेन किंवा मरेन, तुला काय त्याचं? काय फरक पडतोय तुला? संजीवनी बुटी आणली तुमच्याकरता. ये रातें ये मौसम ये हंसना कोण हंसाना येथे? ये हमें ना भुलाना. नालायक आहे आणि इथून जायचं नाव घेत नाहीये. ना की नऊ आणले त्याने. मला नोकरी मिळाली. बैस. तुझ्याशी लग्न करायचंय मला. अजून त्याची वेळ नाही आलेली. सिनेमा घ्या, लाडू खा. देवाचा प्रसाद ग्रहण करायला वेळ नाही लावला पाहिजे. तू पण तर मला देवाच्या प्रसादाच्या रूपाने मिळाली आहेस. मला लवकरात लवकर तुला आपलंसं करायचंय.
काय मग मी निघतो. आरामाचा निश्चिंत व्हा. अजून 20-25 दिवस आहेत तुमचं घर आनंदाने भरायला. देवाकडे प्रार्थना करा, तुम्हाला मुलगाच होईल. मुलगा हो वा मुलगी, पण ताराला काही होता का म्हणे. काही होणार नाही, ती एकदम ठीक राहील. मग मी येतो. ठीक आहे. अरे, इथे तर कलेच्या नावाखाली तुम्ही प्रेमाचं दुकान सजवलंय. तू पण तर तुझ्या प्रेमाच्या लालसेने इथे आलीयस. हवं तर नमुना पेश करू. मी तर इथे मिसेस वर्मांना भेटायला आले होते. मला काय माहित होतं तुमच्या आजारपणावरचा इलाज सापडेल मला इथे. पत्रकांमुळे संपूर्ण लखनौमध्ये चर्चेचा विषय झाली असतो. मी तर ऐकलं होतं की तू कम्युनिस्ट आहेस. हे तर मी अजूनही समजू शकलो नाही. मी अजून सिरियसली विचार नाही केला की देव आहे की नाही. पण खरं सांगू का, आपल्या कुठल्या तर्काने देवाला दूरही करू शकले नाही. चांगल्या वाईट समयी इतरांप्रमाणे माझ्या मनाचा आधारही तोच असतो. निर्णयाच्या क्षणी तर प्रत्येक जण ईश्वराला भेटेलच, पण मी जेव्हा ईश्वराला भेटेन तेव्हा एक गोष्ट नक्की सांगेन की या इस्माने एका साध्या बोळ्या मुलीचं हृदय चोरलंय. ठीक आहे, तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. मी जसा विचार केला होता ना, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक गोड आहेस तू. नेहमी अशीच राहा. बस आता तुम्ही दोघं लवकरात लवकर लग्न करा. अजून मी तसं ठरवलं नाही. का ग? याचं उत्तर मी आत्ताच नाही देऊ शकत. सचिनवर प्रेम नाहीये तुझं? अजूनपर्यंत समजूच शकले नाही की हे प्रेम आहे की वासना. आणि कोणाच्याही वासनेला बळी पडण्याआधी मी सुद्धा माझ्या वहिनीप्रमाणे जळून मरणं पसंत करेन. येते मी. पाणी. मीही निघते. माझी कमजोरी, माझी साथ सोडून कधी जाऊ नकोस. साथ सोडण्याचा विचार तर नेहमी तुझ्या मनात येतो. जराशा बदनामीला घाबरतोस तू. बदनामीने नाही, माझ्या मनात वसलेल्या त्या देवाला घाबरतो जो वारंवार मला सांगत असतो, महिपाल शुक्ल, तू चूक करतोयस, घोडचूक करतोयस, कोणा दुसऱ्याच्या अधिकाराचं हरण करतोयस. नाही, मला नाही वाटत तसं. आपण दोघं जर एकमेकांच्या आत्मिक गरजा पूर्ण करतोय तर यात काही पाप नाहीये.
हीच गोष्ट उपरोधिक शब्दामध्ये सज्जन मला बोलला होता. आणि खरं सांगू, ही गोष्ट माझ्या मनाला लागली आहे. कल्याणीसोबत जर मी इमान बाळगलं तर मी तुझ्याशी प्रामाणिक राहत नाही, आणि जर तुझ्याबरोबर खरा राहीन तर स्वतःच आयुष्य खोटं ठरवलं जातं. काय करू? पण आता तर मी एक ठरवलंय, त्या घरात नाही जाणार. नाही. अशी चूक कधीही करू नकोस तू. बाईसाहेब, कर्नल साहेबांचा फोन आलाय तुमच्यासाठी. येतेच. आलेच मी. कल्याणी नक्कीच कर्नलकडे तक्रार करायला गेली असेल. अरे देवा, ही मूर्ख सगळ्यांसमोर माझी अब्रू धुळीला मिळवतीये. कल्याणी, आता तर तुझं तोंड पण पाहणार नाही. कर्नल भाईसाहेबांचा फोन आला होता. त्यांनी उद्या 4 वाजता तुला त्यांच्या घरी बोलावलंय. असं? ठीक आहे. तू कालपासून घरी नाही गेलास? नाही, मी घरी नाही जाणार. मी तुला असं करू देणार नाहीये महिपाल. मी सांगितलं ना, मी घरी नाही जाणार. दीन दान दीन दान नन नन 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 विश्वासाच्या बंधनातून मनाच्या जखमा भरून येता निंबोळीच्या फुलात शोध गे. आनंदाचे मधुकड भेटतात. थेंब थेंबच्या लाटा बनती लाट लाटणी सागर. सागराचे दर्शन होत थेंबाच्या प्रतिबिंबा.